मंगेशकर रुग्णालयाबाहेर सध्या शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। दीनानाथ रुग्णालयातील घटनेनंतर आता शिवसैनिक आक्रमक झाल्याचं एकंदरीतच किती शिंदेच्या लोकांना पोलिसांनी रुग्णालयात सोडलं नाहीये। आताची दृश्य आपण पाहतोय, थेट पुण्यातल्या रुग्णालयाच्या बाहेरची दृश्य आहेत। पोलिसांनी शिवसैनिकांना रोखलेलं आहे आणि शिवसैनिकांचा आग्रह आहे की त्यांना रुग्णालयाच्या आत जायचंय। आंदोलन तीव्र होताना सध्या दिसतंय, मात्र पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे आणि पोलिसांनी या शिंदेच्या सगळ्या लोकांना, या कार्यकर्त्यांना रुग्णालयात जाण्यापासून रोखलेलं आहे। मात्र दीनानाथ रुग्णालयावरती जो आरोप करण्यात आलेला आहे, एका गर्भवती महिलेचा मृत्यू जो हलगर्जीपणामुळे रुग्णालयाच्या झालेला आहे, रुग्णालयाच्या हव्यासामुळे झालेला आहे, तर त्यावरूनच आता शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, अधिकाऱ्यांवरती अगदी पैसेही फेकून त्यांनी मारले। आमचं प्रशासन एकच म्हणणं आहे, त्या गुन्हा दाखल करावा आणि जे धर्मदायुक्त कार्यालयाने त्यांना परवानगी दिलेली आहे, समिती कोण आहे त्यांनी सांगावं। मंगेशकर कुटुंबाचा हा शासनावरती जो एक मोठा बगडा आहे आणि त्या बगड्यामुळे केवळ प्रशासन झुकतोय, पोलीस प्रशासन देखील त्या मंगेशकर कुटुंबावरती झुकलेलं आहे आणि पहिल्या आर्मीवरती गुन्हा दाखल केला पाहिजे। ज्या माणसाने 10 लाख रुपये घरात तर उपचार करतो, म्हणून त्या संबंधित डॉक्टरवरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे। खरी माहिती सर, एक सगळ्यांना सांगतो की या प्रकरणाची शासनाकडे आम्ही पूर्णपणे अहवाल पाठवलेला आहे, ती प्रोसेस चालू आहे, त्यामुळं आता आम्हाला काही त्याच्याविषयी बोलता येणार नाही। सर 10 लाख रुपये मागितले होते सर, तुम्ही पूर्ण माहिती दिली पाहिजे, तुमचं हे काम आहे। तुम्ही अर्धवट माहिती आहे सांगताय, तर तुम्ही सांगा ना मग, हे खरं आहे हे खोटं आहे। त्यांना बोलू द्या आता। सर, स्पेसिफिक आरोप आहे, तुमची चिठ्ठी एक व्हायरल झाली आहे ज्याच्यावरती चिठ्ठी तुमची व्हायरल झाली आहे ज्याच्यावरती 10 लाख रुपये मागितले, तुमची भूमिका। सर आपण हे दृश्य पाहतोय की निवेदन केलं जातंय आणि त्यांना बोलू देणार मोठ्या प्रमाणामध्ये